वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। सगळ्यात पहिलं तर रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण रमजान ईद स्पेशल शिरखुर्मा आणि गुलगुले कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अगदी सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे। गव्हाच्या पिठाचे गुलगुले पौष्टिक व चविष्ट असे बनवायचे आहेत। थोडक्यात त्याला भजीही म्हणू शकता। आणि मस्त असा शिरखुर्मा हा शेवळ्यापासून बनवला जातो। चला तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता मस्त असा शिरखुर्मा आणि त्याचबरोबर खाण्यासाठी गुलगुले बनवूया। कसं असतं मंडळी, प्रत्येक दिवसाचं एक महत्त्व असतं आणि त्या दिवसाच्या महत्त्वात आपण जोही पदार्थ बनवतो एकदम टेस्टी बनतो। तो कुणाच्याही हाताने असो, जसं की आपल्यामध्ये सत्यनारायणचा प्रसाद असो शिऱ्याचा, तुम्ही एकदम तुपातला बनवा, डालड्यातला किंवा तेलातला, एकदम चविष्ट लागतो। त्याच पद्धतीने हा शिरखुर्मा कुणीही बनवा एकदम चविष्ट होतो, ज्या त्या दिवशी ज्याचं त्याचं महत्त्व असतं। चला तर वेळ न घालवता रेसिपी स्टार्ट करूया। बघा, मी एक बारकी वाटी गूळ घेतलाय, त्याच वाटीने मोजून मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ जे आहे ते चाळून घ्यायचे। आता आम्ही एक पातेलं घेतले आणि त्याच्यामध्ये बघा गूळ टाकून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी पाणी ओतून घेणार आहे। जसं की आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकणार आहोत। आता तुम्ही म्हणाल 1.5 वाटी पाणी खूप होते, तर हो, थोडेसे मी सपाक असे गुलगुले बनवते, कारण आपण शिरखुर्म्याबरोबर खातोय, तर दोन्हीही प्रमाण गोड झालं तर ते एकदम गोड लागतं। त्याच्यासाठी मी थोडंसं हे केलेलं आहे। बघा, गूळ वितळवून घेतलाय, त्याच्यामध्ये बडीशेप, सुंठ पावडर, वेलची पूड आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे। हे बघा, सुंठ पावडर जी आहे ती थोडीशी जास्ती टाकली, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते। जायफळ आणि विलायची पावडर मी एकत्र करून ठेवलेली आहे, तीच घेतली। बघा, गूळ वितळले का आणखी एकदा चेक करते, तर गूळ वितळत आलाय। थोडंफार गुळाचे खडे राहिलेत, तर मी ते वितळवून घेतले हाताच्या साह्याने। बघा, 2 चम्मच हे जे आहे ते बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल। त्याचबरोबर आपण जे गव्हाचं पीठ घेतलंय 1.5 वाटी, ते बघा मी पाण्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे। थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला पीठ टाकायचे, थोडंफार पाणी लागलं तर टाकू शकतो आपण। हे बघा, मी सर्व पीठ आता ह्याच्यामध्ये टाकून पूर्ण पीठ मिक्स करून घेते। चम्मचच्या साह्याने काय होतं, गाठी तयार होतात, म्हणून मी हाताच्या साह्याने पीठ करून घेतलेलं आहे। आपल्याला एकदम घट्ट पीठ घ्यायचंय, आपल्या भज्यासारखं पीठ नाही घ्यायचं, त्याच्यामुळे मी हाताच्या साह्याने करून दाखवते। बघा, एवढ्या प्रमाणात आपलं पीठ घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, मी आता हे पीठ असंच झाकून ठेवणार आहे 15 ते 20 मिनिटं। तोपर्यंत आपण शिरखुर्म्याची तयारी करून घेणार आहोत। बघा, आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 2 तास 3 तास भिजत ठेवू शकता। चला तर मी हे एका डिशने झाकून ठेवते। आता बघा, एका साईडला मी सगळ्यात पहिलं 1 लिटर दूध घेतले आणि दूध उकळवत ठेवलं होतं, कारण आपण शिरखुर्मा बनवणार आहोत, तर त्याची ही रबडीसारखी घट्टमुट्ट असं दूध असावं, त्याच्यासाठी बघा मी अगोदर एक 10 मिनिटं दूध उकळवत ठेवलंय। आता सगळ्यात पहिलं तर ड्रायफ्रुट्स आहेत, हे ड्रायफ्रुट्स मी एक 3 तास अगोदर भिजत घातलेले आहेत। त्याच्यामध्ये खारीक घेतली, बदाम, काजू आणि पिस्ता घेतलेला आहे। त्याचबरोबर चारोळेही घेतलेले आहेत, पण चारोळे मी भिजत घातलेले नाहीत। बघा, हे काजू आणि बदाम पाण्यातून काढून मी याचे काप करून घेणार आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करा आणि त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स टाकून घ्या, म्हणजे कट करायला छान होतं। बघा, मी एक कढई घेतली, कढईमध्ये तूप टाकून घेणार आहे। तुपाचं प्रमाण कमी जास्ती करू शकता, तर मी 2 चम्मच तूप घेतले। तुपामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला ड्रायफ्रुट्स तळून घ्यायच्यात, त्याच्यासाठी तूप थोडंसं गरम करते आणि ड्रायफ्रुट्सचेही काप करून घेतल्यात। बघा, साईडला दिसत आहेत, तर मी लांब असे काप करून घेतल्यात। खारीक, बदाम, पिस्ता आणि चारोळे, काजू असे सर्वचे काप करून घेतलेत। मी चारोळे भिजत टाकले नव्हते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात आणखी ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता, जसं की मनुका वगैरे, तर मनुक्यानं थोडासा आंबटपणा येतो तुपात वगैरे तळल्यावर, किंवा थोडा वेळ जास्ती शिरखुर्म्यात राहिले तर, म्हणून मी
मनुके टाकलेले नाहीत. बघा ड्रायफ्रुट्स चांगले असे तुपावरती मी भाजून घेते. चला तर ड्रायफ्रुट्स काढून झालेत. मी आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे. सर्व ड्रायफ्रूट एकसारख्या आकाराचे असले ना तर तळायला सोपे जातात आणि काढायलाही. चला ड्रायफ्रुट्स काढून घेतलेत. हे बघा शेवया आहेत, जे की आत्ता मार्केटमध्ये शिरखुरम्याच्या शेवया स्पेशल येतात त्या आहेत, किंवा तुमच्याकडे त्या नसेल तर आपल्या छोट्या पॉकेटमधल्या असतात त्याही घेतल्या तरी चालतील. मी शेवयाचा चुरा करून घेतलाय. बघा 1-2 मिनटं चांगलं तुपावरती मी भाजून घेणार आहे. ते आता भाजून मी काढून घेतलं की तीच कढई घेतली आहे तुपाची आणि त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे. आपल्याला गोड शिरखुर्मा हवा आहे तर त्यासाठी अजून एक वस्तू आपण टाकणार आहोत. त्याच्यासाठी फक्त घेताना 1 लिटरला 1 वाटी मी साखर घेतलेली आहे. बघा साखर आपल्याला कॅरमल करून घ्यायची, म्हणजे शिरखुर्म्याचा कलर जो आहे तो एकदम मस्त असा येतो. चला तर ह्याची साखर जी आहे ती हलवून कॅरमल करून घ्यायची. पाणी बिलकुल वापरायचं नाही कॅरमल करताना. पूर्ण साखर मेल्ट होऊ द्या कॅरमलला, जसं की आपण कुल्फीला वगैरे करतो त्याप्रमाणे करून घ्यायची. साखर अशीही टाकली तरी चालेल, फक्त आपण कॅरमल साखरेची जी आहे ती टेस्ट खूप छान येते. बघा आता दूध गरम आहे आणि कॅरमल केलेली साखर ही गरम आहे. तर दूध ओतताना गॅसची फ्लेम एकदम कमी करा आणि थोडंसं असं दूध ओतून घ्या, कारण दूध एकदम वरती येतं. तर किंवा तुम्हाला असं नाही जमलं तर तुम्ही गॅसची फ्लेम बंद करून मग ही दूध ओतू शकता. बघा मी थोडंसं दूध ठेवलंय आणि अगोदर हे सर्व कॅरमल केलेली साखर आणि दूध एकत्र करून घेणार आहे. बघा तुम्हाला साखरेचा गोळा दिसत असेल झालेला, तरीही काही घाबरायची गरज नाही. आपण दूध थोडं नंतर उकळवणार आहे, त्याच्यामुळे तो गोळा पूर्ण मेल्ट होऊन जातो. आता मी सर्व दूध ह्याच्यामध्ये टाकून घेतले. हे 1 लिटर दूध आहे. साधारण आपल्याला पाऊण लिटर किंवा अर्धा लिटर होईल इथपर्यंत उकळवून घ्यायचं आहे. बघा मी साखर जी आहे ती गाठी वगैरे झाल्यात तर मी हलवून घेते आणि दूध 5 ते 7 मिनिटं मी उकळवत ठेवणार आहे. दूध उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत ते म्हणजे बघा दुधाला किती छान उकळी आली आणि दुधाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, तुमच्या लक्षात आला असेल. आणि दूध पण आता आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर ह्याच्यात सगळ्यात पहिलं शेवया टाकून घेते आणि ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत. मी थोडेसे ड्रायफ्रुट्स ठेवते कारण वरून गार्निशिंगसाठी मी ड्रायफ्रुट्स थोडेसे तळलेले काढून घेतलेत. चला तर आता हे सर्व एकत्र करून घेऊया. ड्रायफ्रुट्स आणि शेवया टाकल्यामुळं आपल्या दुधावरती असं थोडंसं तरी आल्यागत होतं, कारण तुपामध्ये ड्रायफ्रुट्स आपण तळून घेतलेत. बघा लगेच कलर चेंज झालेला आहे, तुमच्या लक्षात येतोय का? ड्रायफ्रुट्स टाकले आणि शेवया टाकले की त्याच्याबरोबर त्याच्यात तूप टाकलेलं आहे, त्याच्यामुळे वरून तूप टाकत नाही. चला आपलं दूध शिरखुर्मा होत आलाय. तर वेलची पूड टाकलेली आहे मी अर्धा चम्मच आणि चांगलं असं एकत्र करून घेते. साईडला जी साई येते ती कंटिन्यू हलवत राहायची, म्हणजेच मलाई ती हलवून आतमध्ये घ्यायची, म्हणजे छान असं क्रीमिश दूध तयार होतं किंवा शिरखुर्मा तयार होतोय. चला तर मस्त असा आपला आता शिरखुर्मा तयार झालाय. बघा कलर वगैरे खूप सुंदर आलाय, पण आपलं जे गुलगुले राहिल्यात ते आता तळायचे राहिलेले आहेत तेही दाखवते. चला तर मी आता ह्याचा गॅस जो आहे तो बंद करून घेते. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्ती शिरखुर्मा बनवायचा असेल तर तुम्ही ह्याचंच प्रमाण डबल घेऊ शकता. बघा कलर खूप छान आलाय. मी थोडेसे परत ड्रायफ्रुट्स टाकलेत आणि आता गॅसवरून शिरखुर्मा उतरवून घेणार आहे. तुम्हाला एकदा दाखवते आणि उतरवून घेते. कलर बघा किती सुंदर आलाय. अशा पद्धतीचा हा शिरखुर्मा तयार झालाय. चला तर आपलं गुलगुल्याचं पीठही भिजलेलं आहे 15-20 मिनिटं. तेलही एका साईडला तापायला ठेवलंय. आता ह्याच्यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे. जसं की सांगते बघा, तळलेलं तेल परत घ्यायचं नाही. जसं की आपण भजी किंवा पापड वगैरे तळलेल्या तेलामध्ये गुलगुले तळायचे नाही, टेस्ट चेंज होती. थोडासा 1 चिमूटभर सोडा टाकलाय आणि वरून 1 चम्मच मी पाणी टाकले आणि सर्व असं हाताच्या साह्याने
मिक्स करून घेते। बघा केवढं घट्ट पीठ आहे, मी ते तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने घट्ट पीठ घ्यायचंय आणि चम्मचने किंवा हाताने गुलगुले सोडून घ्यायच्यात। हाताने गुलगुले सोडताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय, म्हणजे पीठ जे आहे ते पटकन तेलामध्ये सुटलं जातं। तर तुम्हाला गोल कोणत्या आकाराचे बनवायचे त्याप्रमाणे टाका। बघा एकदम जाळीदार असे गुलगुले तयार होतात। मी आता गुलगुले तेलामध्ये सोडून घेते। जरीही एकामेकाला चिकटले ना तरी ते थोडंसं तळल्यानंतर सुटसुटीत होतात, पण शक्यतो लांब लांब टाका, हे फुगून डबल होतात गुलगुले। बघा आपण किती थोडंसं बॅटर सोडले तर लगेच जे आहे ते गुलगुले फुलून मोठे झालेले आहेत, फुगलेले आहेत बघा। आणि ऑटोमॅटिक ते पलटी होत आहेत, आपल्याला पलटी करायची गरज नाही पडत। तेलाची फ्लेम जी आहे ती थोडीशी मीडियम ठेवायची आहे। बघा छान असे गुलगुले हे तळून झालेले आहेत। कलर किती सुंदर आलाय गुलगुल्याचा तुम्हाला लक्षात येतोय। बघा अशा पद्धतीने गुलगुले तळून घ्यायचे आहेत। मी सर्व गुलगुले जे आहेत ते तळून घेते। ह्याला गोड भजी किंवा गुलगुले असं म्हणतात। तर हे शिरखुर्म्याबरोबर खायला खूप टेस्टी लागतात। चला तर सर्व पिठाचे मी असेच गुलगुले तयार करून घेते आणि तुम्हाला मी डिश बनवून दाखवते। बघा हे बघा किती जाळीदार आतमधून गुलगुले तयार झालेले आहेत आपले। हे जे आहे तो शिरखुर्मा आहे। बघा किती सुंदर, वरती शेवाळ्या, काजू, बदाम, पिस्ता, सर्व ड्रायफ्रुट्स आणि शेवाळ्या किती छान दिसतात। आणि दुधाचा कलर जो आहे तोही किती छान झालेला आहे। क्रीम आहे की नाही झटपट अशी शिरखुर्म्याची रेसिपी। आपण अशी ही चपाती बरोबरही बनवून खाऊ शकतो, पण आज जे आहे ते गुलगुल्याबरोबर खातात रमजानीमध्ये। चला सुंदर असा शिरखुर्मा बनवून तयार झालेला आहे। त्याचबरोबर आपले गोड भजी किंवा गुलगुलेही तयार झालेत, तेही मी तुम्हाला एका डिशमध्ये दाखवते। बघा तेवढ्या पिठाचे एवढे सारे गुलगुले तयार झालेले आहेत। एकदम छान असा कलर गुलगुल्यांना पण आलाय, शिरखुर्म्यालाही आलाय। बघता क्षणी खाऊ वाटतील असे हे गुलगुले आणि शिरखुर्मा आहे। तर एका वाटीमध्ये घ्यायचंय शिरखुर्मा आणि त्याच्यावरती भजी टाकायच्यात तुकडे करून। मोठी साईज असेल तर तुकडे करून टाका, छोटी असेल तर असेच टाकले तरी चालतील आणि एक 10 मिनिटं ठेवा। बघा खाण्यासाठी तयार आहे। चला तर मी तुम्हाला वाटीमध्ये घेऊन दाखवते आणि मस्त अशी रेसिपी आहे बरं का, जेणेकरून कोणीही बनवू शकतं। एवढ्या सोप्या पद्धतीची ही शिरखुर्मा गुलगुल्याची रेसिपी आहे। मी तुम्हाला दाखवते गुलगुले जे आहेत ते किती एकदम जाळीदार असे हे गुलगुले तयार होतात। खाण्यासाठी पौष्टिक असतात बरं का। हे बघा आतमधून जाळी सुटलेली आहे। इथपर्यंत छान आपले गुलगुले बनवून तयार झालेत। हे गुलगुले कट करून मी शिरखुर्म्यात टाकते आणि मस्त अशी टेस्ट करून घेते। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल। सर्वजण आपले व्हिडिओ तर पाहतात पण लाईक करायला विसरतायत बहुतेक, तर एक लाईक नक्की करत जावा। लाईक जास्ती झाल्याने आम्हालाही छान वाटतं आणि प्रोत्साहन येतं की आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपी दाखवू। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय बाय।